खासदार बजरंग सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सोनावणेजी, जी वारंवार मागणी केली जात होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची, त्या संदर्भात आता बातमी येते मुंडे थोड्याच वेळात आपला राजीनामा सुपूर्द करतायत। बघा, बीड जिल्ह्यामध्ये ही घटना अतिशय दुर्दैवी घडली। माणुसकीला न शोभणारी क्रूर पद्धतीने हत्या जी झाली, या हत्येला जवळजवळ 90 दिवस उलटून गेलेले आहेत। ही हत्या झाल्याच्या नंतर काल जे फोटो बघितले, हृदयाला पीळ पिडते, तोंडातून शब्द निघत नाही, शब्दाच्या अगोदर डोळ्यात पाणी येतं। एवढी वाईट कृत्य या नराधमानी केलंय आणि यांच्यासाठी ज्याने कोणी मदत केली असेल या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यांच्यावर मुकोका लागला पाहिजे, यांना सर्वांना सुद्धा उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे। याने कुणी जेलरला फोन केला, कुणी न्यायालयीन कोठडीमध्ये फोन केला, कुणाचं प्रेशर होतं, कुणाच्या फोनला लावून कोण बोलत होतं, या सर्व गोष्टीच्या घटना आहेत। जेलमध्ये सीसीटीव्ही सुद्धा बंद होते। एवढी वाईट प्रवृत्तीचे हे लोक, आणि याच्यामध्ये दररोज मी माध्यमाचे ऐकतोय कुणीतरी राजीनामा मागते। एवढ्या लोकांनी राजीनामा मागितला, झाला का? आज पण, काल पण, परवा पण आमच्या करुणाताईंनी त्यांच्या पतीराज राजीनामा देणार आहे, 3 तारखेला मंजूर होणार आहे असं सांगितलं, गेली 3 तारीख। काल पण म्हणले की आता होणार आहे, संध्याकाळी होणार आहे। आज पण सकाळी 7 वाजल्यापासून मी तुमच्या सर्व माध्यमाला एवढं झगडताना बघतोय। एवढा तुम्ही किती संवेदनशील आहात? यांना संवेदनशीलताच राहिलेली नाही या राजकारण्यांना। एवढे दिवस एवढा वेळ का घेतायत? जर करायचंय तुम्हाला, जर खरंच करायचंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्यायचंय की आम्ही खऱ्या अर्थानं नीतिमत्तेने काम करणारे आहोत, आता नीतिमत्ता नाही राहिली वगैरे वगैरे, त्यांच्या सत्ताधारी आमदारांनी सांगितलं, मला या राजीनामा नीतिमत्ता याच्यावर नाही, यांना संवेदनशीलता सुद्धा नाही, हे काहीच नाही। एवढं वाईट आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी चांगलं ऐकत होतो, मला काय प्रत्यक्ष त्यांना कधी आणखी भेटता आलं नाही मुख्यमंत्री झाल्यावर आता, पण या सर्व गोष्टीतून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आहे की बाबा तुम्ही आता तरी एकदा सांगा की मी याला बडतर्फ केलंय किंवा राजीनामा दिलाय। अरे ह्याच्यावर न्यूजच्या प्रतिक्रिया घेणं, माध्यमाला झगडणं कवर या सर्व लोकांनी। आज बीड बंदची हाक सुद्धा सर्व बीड जिल्ह्यातल्या लोकांनी, जनतेने दिलेली। आज एवढं जर सगळं होतंय तर या सर्व घटनेमध्ये आता तरी कुठंतरी एकदा सांगा जनतेला आणि लवकर हे करा। आज यांचा खास माणूस येणार, माध्यमाला सांगतात, आज हे इथं बसले, ही इथं सांगणार, हे सांगणार, हे कवर 5 मिनिट 2 मिनिटाचं काम आहे, पण नाही होत। आणि हे म्हणतं ह्याच्यावर ढकलताय, ती म्हणते त्याचा अधिकार आहे, ती म्हणते त्याचा अधिकार आहे। पण संसदीय कामकाजामध्ये मला जेवढा अभ्यास आहे त्याच्यातल्या आधारावर सांगतो की राजीनामा कुण्या मंत्र्याचा मागून घेऊन मंजूर करणं किंवा त्याला डायरेक्ट बडतर्फ करणं, या दोन्ही गोष्टीचा अधिकार कुणाचा आहे? तर मुख्यमंत्री महोदयाचा आहे। आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला कळालं नाही, आम्हाला फोटो यायला सांगितले, 100 दिवस लागले, पण तुम्हाला तर कळाले असतील ना फोटो तुमच्या यंत्रणेकडे, तुम्ही गृहमंत्री आहात। सोनावणेजी, अशी बातमी समोर येते, सोनावणेजी अशी बातमी समोर येते की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सुरुवातीपासूनच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रहीच होते। मुख्यमंत्र्यांची मागणी होती की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पण असंही कळतंय या सगळ्याला दादा आणि स्वतः धनंजय मुंडे अनुकूल नसल्याचं सुद्धा कळत होतं आणि त्याकरता इतका सगळा विलंब झाला अशी चर्चा आता होतीये। नाही, हे बघा मॅडम, ही जर बातमी अधिकृत असेल तर आपण बोलूयात त्याला। मी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना मला वाटतंय की कुठल्या तरी सूत्रांनी आपण म्हणतात त्याच्यावर बोलणं मला एक संयुक्तिक वाटत नाही। आज मला बोलताच येत नाही धनंजय देशमुख या प्रकरणामध्ये, आणि आपल्याला पण विनंती की धनंजय देशमुखच्या कुटुंबाची प्रतिक्रिया घ्यायला आजच्या दिवस कुणी माध्यमाने जाऊ नये, एवढी माझी हात जोडून विनंती आहे। आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आग्रही होते आणि उपमुख्यमंत्री नव्हते, ही नव्हते, ती नव्हते, काय मुख्यमंत्र्याला अधिकार नाहीये? म्हणजे तुम्ही असं सांगा, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे की मला याचा अधिकार नसल्यामुळे मी घेऊ शकलो नाही। हा, तर तुम्ही आग्रही होता, तर मग आज जसे तुम्ही आता सांगताय, तुम्ही जी माध्यमं सगळे दाखवताय की हे आत्ताच्या आता होणार आहे, यांची रात्री बैठक झाली, मग 3 महिन्यापूर्वी ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी लोक मागत होते, यांचे भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार स्टेजवर येऊन अगदी सोनावणेची मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।